बालकांड मासपारायण पाचवा विश्राम. कृपा सिंधू मुनी दरसन तोरे, चारी पदार्थ करतल मोरे. प्रभु ही तथापि प्रसन्न बिलोकी, मागी अगम बर होऊ असोकी. हे दयासागर मुनी, तुझ्या दर्शनाने चारी पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष माझ्या हाती आले. तरीही स्वामींना प्रसन्न पाहून मी असा दुर्लभ वर मागतो की मी शोकरहित व्हावे. 2. जरा मरण दुःखरहित तनु समर जितय जनिको. एक छत्र रिपुहीन मही राज कल्प सत होऊ. माझे शरीर वृद्धावस्था मृत्यू आणि दुःखाने रहित हो. मला युद्धात कुणीही जिंकू नये आणि पृथ्वीवर माझे 100 कल्प एकछत्री राज्य असावे. कह ताप संरूप ऐसेई होऊ, कारण एक कठीण सुनु सोऊ. कालऊ तुव पद नाहीही सीसा, एक विप्रकुल छाडी महिसा. तपस्वी म्हणाला, हे राजन तथास्तु, परंतु एक गोष्ट कठीण वाटते, तीही ऐक. हे पृथ्वीच्या स्वामी, फक्त ब्राह्मण कुलातील लोक सोडून प्रत्यक्ष काळ सुद्धा तुझ्या चरणी मस्तक ठेवील. तपबलबीन सदा बरी आरा, तीन नके कोप न कोऊ रखवारा. जौ विप्रन्न बस करहु नरेसा, तौतुअ बस विधी विष्णू महेसा. तपामुळे ब्राह्मण नेहमी बलवान असतात. त्यांचा क्रोध झाल्यास रक्षण करणारा कोणीही नाही. हे नरपती, जर तू ब्राह्मणांना वश केलेस तर ब्रह्मदेव विष्णू व महेश हे सुद्धा तुझ्या अधीन होतील. चलन ब्रह्मकुल सन बरी आई, सत्य कहू दोऊ भुजा उठाई. विप्रश्राप विनुसुनु महिपाला, तोरनास नाही कवनेहू काला. ब्राह्मणांवर बळजबरी चालत नसते, हे मी दोन्ही हात उभारून सत्य सांगतो. हे राजा ऐक. ब्राह्मणांच्या शापाशिवाय तुझा नाश कोणत्याही काळी होणार नाही. हरशेऊ राऊ बचन सुनीतासु, नाथ न होई मोर अबनासु. तव प्रसाद प्रभु कृपा निधाना, मोकहू सर्व काल कल्याणा. राजा ते बोलणे ऐकून अतिशय प्रसन्न झाला आणि म्हणाला, हे स्वामी, आता माझा नाश कधीही होणार नाही. हे कृपानिधान प्रभो, तुमच्या कृपेने माझे आता नित्य कल्याण होईल. 2. एवमस्तु कही कपटमुनी बोला, कुटिल बहोरी. मिलब हमार भुलाव निज, कहू त हमही न खोरी. असेच होईल असे म्हणून तो कुटील मुनी म्हणाला, परंतु मला भेटला होतास आणि वाट चुकला होतास. ही गोष्ट जर कुणालाही सांगितलीस तर मग वर सफल न झाल्यास आमचा दोष नाही. तातेमयी तोही बर जाऊ राजा, कहे कथा तव परम अकाजा. छठे श्रवण यह परत कहानी, नास तुम्हार सत्य मन बानी. हे राजा, मी तुला एवढ्यासाठी मनाई करतो की हा प्रसंग कोणालाही सांगितल्यास तुझे मोठे नुकसान होईल. हे माझे सत्य वचन समज. यह प्रगटे अथवा द्विज श्रापा, नास तोर सुनु भानु प्रतापा. आन उपाय निधन तव नाही, जो हरिहर कोपही मन माही. हे प्रताप भानु ऐक. ही गोष्ट जाहीर करण्याने किंवा ब्राह्मणांच्या शापाने तुझा नाश होईल, इतर कोणत्याही कारणाने नाही. अगदी ब्रह्मदेव आणि शंकर हे सुद्धा तुझ्यावर रागावले तरी तुला मृत्यू येणार नाही. सत्यनाथ पद गही नृप भाषा, द्विज गुर कोप कहू को राखा. राखही गुर जाऊ कोप विधाता, गुर विरोध नाही कोऊ जगत राता. राजाने मुनीचे पाय धरून म्हटले, हे स्वामी, खरेच आहे. ब्राह्मण आणि गुरुच्या क्रोधापासून बचाव कोण बरे करणार सांगा. जरी ब्रह्मदेव रागावले तरी गुरु वाचवितो, पण गुरु रागावले तर जगात कोणीही वाचविणारा नाही. जाऊ न चलब हम कहे तुम्हारे, होऊ नास नहीं सोच हमारे. एक ही डरपत मन मोरा, प्रभु मही देव श्राप अति घोरा.
जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही तर खुशाल मला मृत्यू येवो. मला त्याची काळजी नाही, पण माझ्या मनात एकच भीती आहे, ती म्हणजे ब्राह्मणांचा शाप भयंकर असतो. होही विप्र बस कवन विधी कहू, कृपा करी सोऊ, तुम तजी दीन दयाल निज हेतू न देखऊ कोऊ. ते ब्राह्मण कोणत्या प्रकारे वश होऊ शकतील तेही कृपा करून मला सांगा. हे दीनदयाळू तुम्हाला सोडून दुसऱ्या कुणालाही मी आपला हितचिंतक समजत नाही. सुनू नृप विविध जतन जगमाही कष्ट साध्य पुनी होऊ सुनू नृप विविध जतन जगमाही कष्ट साध्य पुनी होई की नाही. अहई एक अति सुगम उपायी, तहा परंतु एक कठीणाई. तपस्वी म्हणाला, हे राजा, जगात अनेक उपाय आहेत, परंतु ते कष्टसाध्य आहेत आणि त्यामुळे ते सिद्ध होतील किंवा न होतील सांगता येत नाही. एक उपाय फार सोपा आहे, परंतु त्यातही एक अडचण आहे. मम आधीन जुगुती नृपसोई, मोर जावतव नगर न होई, आजू लगे अरु जवते भयऊ, काहू के गृहग्राम न गयऊ. हे राजा, ती युक्ती माझ्याजवळ आहे, पण तुझ्या नगरात मला जाता येणार नाही. जेव्हापासून मी उत्पन्न झालो तेव्हापासून आजपर्यंत मी कुणाच्या घरी किंवा गावी गेलो नाही. जाऊ न जाऊ तव होई अकाजू, बना आई असमंजस आजू, सुनी महिस बोले मृदू बानी, नाथ निगम असी नीती बखानी. परंतु जर गेलो नाही तर तुझे काम फिसकटेल. आज मी मोठ्या पेचात सापडलो आहे. हे ऐकून राजा मृदू स्वरात म्हणाला, हे नाथ, वेदांमध्ये असे सांगितले आहे की बडे सनेह लघुन्न परकरही, गिरी नीज सिरनी सदा तृण धरही, जलधी अगाध मौली बह फेनू, संतत धरणी धरत सिर रेणू. मोठी माणसे लहानांच्यावर प्रेम करतातच. पर्वत आपल्या शिरावर नेहमी गवत धारण करतात, खोल समुद्र स्वतःच्या मस्तकावर फेस धारण करतात आणि धरती आपल्या डोक्यावर धूळ धारण करते. असं कही गहे नरेस पदस्वामी, होहू कृपाल, मोही लागी दुख सह्य, प्रभू सज्जन दीनदयाल. असे म्हणून राजाने मुनींचे पाय धरले आणि म्हटले, हे स्वामी, कृपा करा. तुम्ही संत आहात, दीनदयाळू आहात, म्हणून हे प्रभो, माझ्यासाठी एवढा त्रास जरूर सोसा. जानी नृपही आपनाधीना, बोला तापस कपट प्रवीणा, सत्य कहू भूपती सुनुतोही, जग नाहीन दुर्लभ कछु मोही. राजा आपल्या पूर्ण अधीन झाला आहे हे पाहून कपटी तपस्वी म्हणाला, हे राजा ऐक, मी तुला खरे सांगतो, या जगात मला काहीही कठीण नाही. अवसी काजमयी करी हऊ तोरा, मन तन बचन भगत तै मोरा, जोग जुगुती तप मंत्र प्रभाऊ, फलई तबही जब करिय दुराऊ. मी तुझे काम नक्की करीन, कारण तू काया वाचा मनाने माझा भक्त झाला आहेस, परंतु योग, युक्ती आणि मंत्र यांचा प्रभाव गुप्तपणे केल्यावरच फल देतो. जौ नरेसमयी करो रसोई, तुम परुसहु मोही जान न कोई, अन्न सो जोई जोई भोजन करई, सोई सोई तव आयसु अनुसरई. हे राजा, मी जर स्वयंपाक केला व तुम्ही तो वाढला, पण मी जर कुणालाही ओळखू आलो नाही, तर मग ते अन्न जो जो खाईल तो तुमचा आज्ञाधारक होईल. पुनी तिन्नके गृह जेवई जोऊ, तव बस होई भूप सुनु सोऊ, जाई उपाय रचहू नृपक एहू, संबत भरी संकल्प करेहू. एवढेच नव्हे तर त्यांच्या घरी सुद्धा जो कोणी हे भोजन करील, हे राजा, तो सुद्धा तुझ्या अधीन होईल. हे राजा, जाऊन हा उपाय कर आणि वर्षभर भोजन घालण्याचा संकल्प कर. नीत नूतन द्विज सहस, सत बरेहू सहित परिवार, मैं तुम्हरे संकल्प
लगी दीनही करबी जेवेनार. नित्य नव्या 1,00,000 ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रित कर. मी तुझ्या संकल्पापर्यंत वर्षभर रोज स्वयंपाक करीन. एही विधी भूप कष्ट अति थोरे. होई हही सकल बिप्र बसतोरे. करी हही बिप्र होम मख सेवा. तेही प्रसंग सहजेही बस देवा. हे राजा, अशा प्रकारे फार थोड्या श्रमाने सर्व ब्राह्मण तुला वश होतील. ब्राह्मण हवन यज्ञ आणि सेवा पूजा करतील. त्यामुळे देव सुद्धा सहजपणे वश होतील. और एक तो ही कहू लखाऊ. मै एही बेश न आऊ ब काहू. तुम्हरे उपरोहित कहू राया. हरी आनब मै करी निज माया. मी आणखी एक ओळख तुला सांगून ठेवतो. मी या रूपात कधीही येणार नाही. हे राजा, मी आपल्या मायेने तुझ्या पुरोहिताला इकडे पळवून आणीन. तपबलते ही करी आपू समाना. रखी हऊ इहा बरश परवाना. मै धरी तासु बेशु सुनू राजा. सब विधी तोर सवारब काजा. तपाच्या शक्तीने त्याला स्वतःसारखा बनवून 1 वर्ष येथे ठेवून घेईल. आणि हे राजा, मी त्याचे रूप घेऊन सर्व प्रकारे तुझे काम पूर्ण करीन. गैनिसी बहुत सयन अब कीजे. मोही तोही भूप भेट दिन तीजे. मै तपबल तोही तुरग समेता. पहुचे हऊ सोवतही निकेता. हे राजा, रात्र फार झाली आहे. आता झोप. आजपासून 3ऱ्या दिवशी माझी तुझी भेट होईल. तपोबलाने मी तुला घोड्यासह झोपेमध्ये असतानाच घरी पोहोचवीन. 2. मै आऊ ब सोई बेशू धरी. पहिचाने हूँ तब मोही. जब एकांत बोलाई सब कथा सुनावो तोही. मी तो पुरोहिताचा वेश घेऊन येईल. जेव्हा एकांतात बोलावून सर्व गोष्टी सांगेन, तेव्हा तू मला ओळखशील. सयन किन्न नृप आयसु मानी. आसन जाई बैठ छल ज्ञानी. श्रमित भूप निद्रा अति आई. सो किमी सो सोच अधिकाई. राजा ती आज्ञा मानून झोपी गेला आणि तो कपटी तपस्वी आसनावर जाऊन बसला. राजा थकला होता. त्याला फार गाढ झोप लागली. राजा थकला होता. त्याला फार गाढ झोप आली. पण तो कपटी कसा झोपणार? त्याला फार काळजी वाटत होती. काल केतू निसीचर तह आवा. जेही सुकर होई नृपती भुलावा. परम मित्र तापस नृप केरा. जानई सो अति कपट घनेरा. त्याच वेळी तेथे कालकेतू नावाचा राक्षस आला. त्याने डुकराचे रूप घेऊन राजाची दमछाक केली होती. तो तपस्वी बनलेल्या राजाचा खास मित्र होता आणि कपट विद्येत निष्णात होता. तेही के सतसुत अरु दस भाई. खलअति अजय देव दुखदाई. प्रथम ही भूप समर सब मारे. बिप्र संत सूर देखी दुखारे. त्याला 100 मुले आणि 10 भाऊ होते. ते फार दुष्ट व अजिंक्य होते. देवांना दुःख देणारे होते. ब्राह्मण, संत आणि देवांना दुःखी झाल्याचे पाहून प्रतापभानूने त्या सर्वांना पूर्वीच युद्धात मारून टाकले होते. तेही खलपाछिल बयरू संभारा. तापस नृप मिली मंत्र बिचारा. जेही रिपू छय सोई रचेन्नी उपाऊ. भावी बस न जान कछू राहू. त्या दुष्टाने पूर्वीचे वैर लक्षात घेऊन कपटी तपस्वी राजाला भेटून त्याच्याशी सल्लामसलत केली आणि शत्रूचा नाश ज्या प्रकारे होईल तो उपाय योजला. भवितव्यतेच्या अधीन झालेला राजा प्रतापभानू काहीही समजू शकला नाही. 2. रिपू तेजसी अकेल अपि लघु करी. गणीय न ताहू. अजहू देत दुख रवि ससीही सिर अवशेषित राहू. तेजस्वी शत्रू एकटा असला तरी त्याला लहान समजू नये. पहा, ज्याचे फक्त शिर उरले आहे तो राहू अजूनही सूर्य चंद्राला छळत असतो. तापस नृप निज सखई निहारी. हरशी मिलेऊ उठी भयऊ सुखारी.
मित्र ही कही सब कथा सुनाई, जा तुधा न बोला सुख पाई. तपस्वी राजा आपल्या मित्राला पाहून प्रसन्न झाला. उठून तो त्याला भेटला. त्याला फार आनंद झाला होता. त्याने आपल्या मित्राला कालकेतूला सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा तो राक्षस आनंदित होऊन म्हणाला, अब साधे रिपू सुनहू नरेसा, जौ तुम्ह किन्ह मोर उपदेसा, परिहरी सोच रहू तुम्ह सोई, बिनु औषध बियाधी विधी खोई. हे राजा, जेव्हा तू माझ्या म्हणण्याप्रमाणे इतके काम केले आहेस, तर आता मी शत्रूला ताब्यात घेतलेच असे समज. आता तू काळजी सोडून झोप. विधात्याने औषधाविना रोग बरा केला आहे. कुलसमेत रिपू मूल बहाई, चौथे दिवस मिलव मै आई, ताप संरूपही बहुत परितोषी, चला महाकपटी अतिरोषी. शत्रूला आणि कुळासह मुळापासून उद्ध्वस्त करून आजपासून चौथ्या दिवशी मी येऊन तुला भेटेन. अशा प्रकारे तपस्वी राजाला मोठा दिलासा देऊन तो महामायावी आणि अत्यंत रागीत राक्षस तेथून निघाला. भानुप्रतापही बाजी समेता, पहुचाएसी क्षण माझ निकेता, नृपही नारी पही सयन कराई, हयगृह बांधेसी बाजी बनाई. त्याने राजा प्रताप भानूला घोड्यासह एका क्षणात घरी पोहोचविले आणि राजाला राणीजवळ झोपवून घोड्याला पागेत नीट बांधून ठेवले. 2. राजा के उपरोहित ही हरी लई गयऊ बहोरी, लई राखेसी गिरी खोह महू, माया करी मती भोरी. नंतर तो तेथील राजाच्या पुरोहिताला उचलून घेऊन गेला. आपल्या मायेने त्याच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न करून त्याला पर्वताच्या गुहेत आणून ठेवले. आपू बरची उपरोहित रूपा, परेऊ जाई तेही सेज अनुपा, जागेऊ नृप अनभये बिहाना, देखी भवन अति अचरजू माना. तो स्वतः पुरोहिताचे रूप घेऊन त्याच्या सुंदर अंतरुणावर जाऊन झोपला. राजा सकाळ होण्यापूर्वीच जागा झाला आणि आपले घर पाहून थक्क झाला. मुनी महिमा मनमहू अनुमानी, उठेऊ गवही जेही जानन राणी, कानन गयऊ बाजी चढीतेही, पूर नर नारी न जानेऊ केही. मुनीच्या महिम्याचा अंदाज येऊन राणीला कळू नये म्हणून तो हळूच उठला. नंतर त्याच घोड्यावर बसून वनात निघून गेला. नगरातील कोणाही स्त्री पुरुषाला हे कळले सुद्धा नाही. गये जामजुग भूपती आवा, घर घर उत्सव बाज बधावा, उपरोहित ही देख जब राजा, चकित बिलोक सुमिरी सोयी काजा. 2 प्रहर उलटल्यावर राजा परत आला. घरोघरी उत्सव साजरा होऊ लागला आणि मंगल गाणी गायली जाऊ लागली. जेव्हा राजाने पुरोहिताला पाहिले तेव्हा तो आपल्या त्या कार्याची आठवण करीत आश्चर्याने पाहू लागला. जुग समनरूप ही गये दिन तीनी, कपटी मुनी पद रहमती लीनी, संयम जानी उपरोहित आवा, नृपही मते सबकही समुझावा. राजाचे 3 दिवस जणू 3 युगांप्रमाणे गेले. त्याची बुद्धी कपटी मुनीच्या चरणी लागून राहिली होती. ठरल्या वेळी पुरोहित बनलेला राक्षस आला आणि राजाबरोबर त्याच्या झालेल्या गुप्त मसलतीप्रमाणे त्याने आपले विचार त्याला समजावून सांगितले. 2. नृपहर्षे पहिचानी, गुरु भ्रम बस रहा न चेत, बरे तुरत सत सहस बर विप्र कुटुंब समेत. ठरल्याप्रमाणे गुरुला त्या रूपात ओळखल्यामुळे राजा आनंदित झाला. तो भ्रमित झाल्यामुळे सारासार विचार उरला नाही की हा तपस्वी मुनी आहे की कालकेतू राक्षस. त्याने लागलीच 1,00,000 उत्तम ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रण दिले. उपरोहित जेवनार बनाई, छरस सारी विधी जसी श्रुती गाई,
मायामयते हि किन्ही रसोई बिंजन बहुगणी सकई न कोई. कपटी पुरोहिताने वेदांत सांगितल्याप्रमाणे षडरसपूर्ण भक्ष्य भोज्य लेय व चोष्य असे 4 प्रकारचे भोजन बनविले. त्याने मायेने स्वयंपाक तयार केला आणि इतकी तोंडी लावणी बनविली की त्यांची गणती करता येणार नाही. विविध मृगन्न कर आमिष रांधा तेही महू बिप्र मासू खल सांधा. भोजन कहू सब बिप्र बोलाए पद पखारी सादर बैठाए. अनेक प्रकारच्या पशूंचे मांस शिजविले आणि त्या दुष्टाने त्यामध्ये ब्राह्मणांचे मांस मिसळले. सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलाविले आणि त्यांचे पाय धुवून त्यांना आदराने आसनावर बसविले. परुसन जबही लाग महिपाला भई अकासबानी तेही काला. बिप्रवृंद उठी उठी गृह चाहू है बडी हानी अन्न जनी खाहू. राजा वाढू लागला इतक्यात कालकेतूने केलेली आकाशवाणी झाली. हे ब्राह्मणांनो उठून आपापल्या घरी जा. हे अन्न खाऊ नका. हे खाल्ल्यास मोठा अनर्थ होईल. भयऊ रसोई भूसुर मासू सब द्विज उठे मानी विश्वासू. भूप बिकल मती मोह भुलानी भावी बसन आव मुखबानी. स्वयंपाकघरात ब्राह्मणांचे मांस शिजविले आहे. आकाशवाणीवर विश्वास ठेवून सर्व ब्राह्मण उठले. राजा व्याकुळ झाला. त्याची बुद्धी भ्रमामुळे भुलून गेली होती. भवितव्यामुळे त्याच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. बोले बिप्र सकोप तब नहीं कछु किन्ह विचार. जाई निसाचर होहू नृप मूढ सहित परिवार. तेव्हा ब्राह्मण कोणताही विचार न करता पानावरून उठून रागाने म्हणाले, मूर्ख राजा, तू कुटुंबासह राक्षस हो. छत्रबंधुतई बिप्र बोलाई घाले लिए सहित समुदायी. ईश्वर राखा धर्म हमारा जय हसी तई समेत परिवारा. अरे नीच क्षत्रिया, तू परिवारासह ब्राह्मणांना बोलावून त्यांना तू भ्रष्ट करू इच्छित होतास. परमेश्वरानेच आमच्या धर्माचे रक्षण केले. आता तू परिवारासह नष्ट होशील. संबत मध्य नास तव होऊ जलदाता न रही कुल कोऊ. नृपसुनी श्राप बिकल अति त्रासा भई बहोरी बर गिरा अकासा. एका वर्षात तुझा नाश होईल. तुझ्या कुळात पाणी देणारेही कोणी उरणार नाही. शाप ऐकून राजा भयाने अत्यंत व्याकुळ झाला. नंतर खरी आकाशवाणी झाली. बिप्रहू श्राप बिचारी न दिन्हा नहीं अपराध भूप कछु किन्हा. चकित बिप्र सब सुनी नभबानी भूप गयऊ जह भोजन खानी. हे ब्राह्मणांनो, तुम्ही विचार करून शाप दिला नाही. राजाने कोणताही अपराध केलेला नाही. ही आकाशवाणी ऐकून सर्व ब्राह्मण चकित झाले. तेव्हा राजा स्वतः भोजन बनविले होते त्या ठिकाणी गेला. तहन असन नहीं विप्र सुआरा फिरेऊ राऊ मन सोच अपारा. सब प्रसंग मही सुरन्न सुनाई त्रसित परेऊ अवनी अफुलाई. तेथे पाहिले तर स्वयंपाकही नव्हता आणि तो ब्राह्मण स्वयंपाकीही नव्हता. राजा अतिशय उद्विग्न होऊन परत आला. त्याने ब्राह्मणांना सर्व वार्ता सांगितली आणि भयभीत व व्याकुळ होऊन त्याने भूमीवर लोटांगण घातले. भूपती भावी मिटई नहीं जदपि न दूषण तोर किये अन्यथा होई नहीं विप्रश्राप अति घोर. ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जरी तुझा काही दोष नसला तरी होणारे चुकत नाही. ब्राह्मणांचा शाप हा फार भयानक असतो. तो टाळला तरी टाळता येत नाही. असं कही सब महिदेव सिधाय समाचार पुर लोक न पाए. असं कही सब महिदेव सिधाय समाचार पुर लोगन पाए. सोच ही दूषण दैव ही देही बिचरत हंस काग किय जेही. असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले. नगरवासियांनो,
नगरवासियांनी जेव्हा हे वर्तमान ऐकले तेव्हा ते काळजीत पडले आणि विधात्याला दोष देऊ लागले. विधात्याने हंस बनविण्याऐवजी हंसाचा कावळा करून टाकला. अशा पुण्यात्मा राजाला देवता बनवावयास हवे होते तर राक्षस करून टाकले. उपरोहितही भवन पहुचाई असुर तापसही खबरी जनाई. तेही खल जहतः पत्र पठाए सजी सजी सेन भूप सबधाय. इकडे पुरोहिताला त्याच्या घरी पोहोचविल्यावर असुर कालकेतूने कपटी तपस्व्याला सर्व वार्ता सांगितली. त्या दुष्टाने जिकडे तिकडे पत्रे पाठविली. त्यामुळे प्रतापभानू राजाचे सर्व शत्रुराजे सेना सज्ज करून चालून आले. घेरेंनी नगर निसान बजाई विविध भाती नित होई लराई. जुझे सकल सुभट करी करणी बंधू समेत परेऊ नृपधरणी. त्यांनी रणभेरी वाजून नगराला वेढा घातला. सतत तऱ्हेतऱ्हेने लढाया होऊ लागल्या. प्रतापभानूचे सर्व शूर योद्धे लढत लढत धारातीर्थी पडले. भावाबरोबर राजाही ठार झाला. सत्यकेतू कुलकोऊ नही बाचा विप्रश्राप किमी होई असांचा. रिपुजिती सबनरूप नगर बसाई निजपूर गवने जय जसू पाई. सत्यकेतूच्या कुळातील कोणीही वाचले नाही. ब्राह्मणांचा शाप खोटा कसा ठरणार. शत्रूला जिंकल्यावर नगर पुन्हा वसवून सर्व राजे विजय व कीर्ती मिळवून आपापल्या देशी परतले. भरद्वाज सुनू जाही जब होई विधाता बाम. धुरी मेरू सम जनक जमताही ब्याल सम दाम. याज्ञवल्क्य म्हणतात, हे भरद्वाज, विधाता जेव्हा प्रतिकूल होतो तेव्हा एखादा धुलीकण मेरू पर्वतासारखा अवजड व चिरडून टाकणारा होतो. प्रत्यक्ष बाप कर्दन काळ होतो व दोरी सापाप्रमाणे दंश करणारी होते. कालपायी मुनी सुनू सोई राजा भयऊ निसाचर सहित समाजा. दस सीर ताही बिस भुजदंडा रावण नाम बिरिबंडा. कालपायी मुनी सुनू सोई राजा भयऊ निसाचर सहित समाजा. दस सीर ताही बिस भुजदंडा रावण नाम बरिबंडा. हे मुनी ऐका, यथाकाल तोच राजा रावण नावाचा राक्षस झाला. त्याला 10 शिरे व 20 हात होते. तो प्रचंड शूर होता. भूप अनुज अरिमर्दन नामा भयऊसो कुंभकर्ण बलधामा. सचिव जो रहा धरमरुचीस जासू भयऊ विमात्र बंधू लघु तासू. अरिमर्दन नावाचा जो राजा धाकटा भाऊ होता तो बलाढ्य कुंभकर्ण झाला. त्याचा जो धर्मरुची नावाचा मंत्री होता तो रावणाचा सावत्र धाकटा भाऊ झाला. नाम विभीषण जे ही जगत जाना विष्णु भगत विज्ञान निधाना. रहे जो सूत सेवक नृपकेरे भय निसाचर घोर घनेरे. त्याचे नाव विभीषण. त्याला सर्व जग जाणते. तो विष्णू भक्त व विज्ञानाचे भांडार होता. राजाचे जे पुत्र व सेवक होते ते सर्व फार भयानक राक्षस झाले. कामरूप खल जिनस अनेका कुटिल भयंकर बिगत विवेका. कृपारहित हिंसक सब पापी बरनी न जाही विश्व परितापी. ते सर्व राक्षस अनेक जातींचे मनास येईल ते रूप धारण करणारे, दुष्ट, कुटिल, भयंकर, विवेकहीन, निर्दयी, पापी आणि जगाला इतकी यातना देणारे होते की त्यांचे वर्णन करता येणार नाही. उपजे जदपि पुलस्त्यकुल पावन अमल अनुप. तदपि महीसूर श्राप बस भये सकल अघरूप. जरी ते पुलस्त्य ऋषींच्या पवित्र, निर्मल आणि अनुपमेय कुळात जन्मले होते तरी ब्राह्मणांच्या शापाने ते सर्व पापरूप झाले. किन्न विविध तपत तिनीहू भाई परम उग्र नहीं बरनी सो जाई.
गयऊ निकट तप देखी विधाता मागहू बर प्रसन्नमय ताता. तिन्ही भावांनी रावण, कुंभकर्ण, विभीषण अनेक प्रकारची इतकी उग्र तपस्या केली की ती सांगता येणे शक्य नाही. त्यांचे उग्र तप पाहून ब्रह्मदेव त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले, बाबांनो, मी प्रसन्न झालो आहे, वर मागा. करी बिनती पदगही दसदीसा, बोले वचन सुनहू जगदीसा. हम काहू के मरही न मारे, बानर मनुज जाती दुई बारे. रावणाने विनयपूर्वक त्यांचे चरण धरले आणि म्हटले, हे जगदीश्वर ऐका. वानर आणि मनुष्य या दोन जाती सोडून कुणीही मारले तरी मला मरण येऊ नये, हा वर द्या. रावणाने विनयपूर्वक त्यांचे चरण धरले आणि म्हटले, हे जगदीश्वर ऐका. वानर आणि मनुष्य या दोन जाती सोडून कुणीही मारले तरी मला मरण येऊ नये, हा वर द्या. एवमस्तु तुम बड़ तप किन्हा, मै ब्रह्मा मिली तेही बर दिन्हा. एवमस्तु तुम बड़ तप किन्हा, मै ब्रह्मा मिली तेही बर दिन्हा. पुनी प्रभु कुंभकर्ण पही गयऊ, तेही बिलोकी मन विसमय भयऊ. शिव म्हणतात, मी आणि ब्रह्मदेवांनी मिळून त्याला वर दिला, तथास्तु. कारण तू मोठे तप केलेले आहेस. मग ब्रह्मदेव कुंभकर्णाकडे गेले. त्याला पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. जऊ एही खल नीत करब हारू, होई ही सब उजारी संसारू. सारद प्रेरी तासू मती फेरी, मागेसी निद मास षटकेरी. ब्रह्मदेवांनी विचार केला की हा दुष्ट नित्य आहार करू लागला तर जग ओसाड होईल. तेव्हा ब्रह्मदेवांनी सरस्वतीला प्रेरणा केली की याची बुद्धी पालटून टाक. त्यामुळे त्याने 1 दिवसाची जाग व 6 महिन्यांची झोप मागितली.